राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली। त्यानंतर शरद पवार गटाला निवडणूक आयोगानं नवं चिन्ह आणि नाव बहाल केलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला नुकतंच केंद्रीय निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बहाल केलं। पक्षाच्या नवीन चिन्हाचं अनावरण आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रायगड किल्ल्यावरून सकाळी केलं। यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह पक्षातील सर्व ज्येष्ठ कनिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सर्व रायगडावर हजर होते, उपस्थित होते। रायगड किल्ल्यावर पक्षाच्या अनावरण चिन्हासाठी शरद पवार हे तब्बल 40 वर्षांनी किल्ल्यावर पोहोचले। आधी रोपवे आणि मग पालखीतून शरद पवारांना किल्ल्यावर नेण्यात आलं। यामुळे शरद पवारांनी पक्षाच्या नवनिर्माणासाठी आणि चिन्हाच्या अनावरणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादापासून सुरुवात केली असल्याचं पाहायला मिळते। आता येणाऱ्या निवडणुकीत खरंच शरद पवारांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद मिळेल का, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहताय नवराष्ट्र। मंडळी, आज जेव्हा सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या तुतारी चिन्हाचे अनावरण झाले, या पक्षाच्या चिन्हाचं अनावरण झालं, तेव्हापासून एक फोटो व्हायरल होतो। तो म्हणजे शरद पवार त्या डोलीमध्ये बसून, त्या पालखीमध्ये बसून रायगडावर जात आहेत। त्यांनी तब्बल 40 वर्षानंतर रायगडाला भेट दिली। त्यामुळे चर्चा आणि शरद पवारांच्या राजकीय विरोधी पक्षांनी शरद पवारांवर टीका केली आहे आणि चर्चा होती पक्षाच्या चिन्हासाठी, पक्षासाठी आणि शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी गेले असं बोललं जातं। त्यांनी या अगोदर 40 वर्षांपासून रायगड सर केला नाही, ते रायगडावर गेले नाहीत, त्यामुळे अशा चर्चा सुरू झाल्या आहेत। आज त्या ठिकाणी पोवाडे आणि सांस्कृतिक कार्यक्रमासह पक्षाच्या नवीन चिन्हाचं अनावरण करण्यात आलं। यावेळी शरद पवार म्हणाले की सध्याचा संघर्ष हा वैचारिक संघर्ष आहे। या देशात अनेक राजे झाले, संस्थानिक झाले, परंतु रयतेचा राजा एकच झाला। सध्या राज्यात अडचणी वाढल्या आहेत अशी स्थिती आहे। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य सामान्यांची सेवा करणारे राज्य होते। आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत, अशा प्रकारे म्हणून राज्यातील जनतेला एक प्रकारे त्यांनी साथ घातलेली आणि छत्रपतींच्या आशीर्वादाने ही साथ घातलेली पाहायला मिळते। निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकायला दिलेली तुतारी आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे। तुमच्या संघर्षातून, त्यागातून यश मिळणार याची खात्री आहे। या ऐतिहासिक भूमीत आपण आलोय, या ठिकाणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करूया असं त्यांनी म्हटलं आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र किल्ल्यावर पक्षाच्या चिन्हाचे अनावरण होते। ही तुतारी महाराष्ट्राच्या जनमानसात स्वाभिमानाचं प्रतीक बनली आहे। महाराष्ट्राच्या काळजातील तुतारी आता महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ललकारी होईल। शरद पवारांच्या नेतृत्वात प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम बुलंद राहण्यासाठी प्रयत्नशील राहील असं अमोल कोल्हे यांनी यावेळी बोलताना म्हटलंय। दरम्यान तुतारी हे वाद्य आक्रमक सेना जेव्हा युद्धाला निघते तेव्हा वाजवलं जातं आणि आपण जिंकल्यानंतर युद्धावरून जेव्हा परत येतो तेव्हा देखील तुतारी वाजवली जाते। निवडणुकीच्या युद्धात उतरत असताना 84 वर्षाच्या आमच्या योद्ध्याला तुतारी हातात देऊन शुभ संकेत निवडणूक आयोगाने दिलेत। या लढाईत तुतारी वाजेल आणि विचारांची लढाई आम्ही जिंकू असा विश्वास जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केला आहे। एकंदर शरदचंद्र पवार यांचा हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या सर्व नेत्यांनी महाराष्ट्रातील जनतेला तुतारी या चिन्हाचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंध जोडून रायगडावरून अनावरण करून हे सगळं करून महाराष्ट्रातील जनतेला साथ घालण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळतोय। आता शरद पवारांनी तुतारी चिन्हाच्या अनावरण रायगडावरून करणे एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालण्यासाठी मी लढतोय असा संदेश महाराष्ट्राला दिला आहे। या गोष्टीचा फायदा त्यांच्या पक्षाला नक्कीच होईल असं चिन्ह दिसतात, कारण शरद पवारांसोबत त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीतील प्रवास पाहिला तर महाराष्ट्रातील बहुसंख्य असलेला मराठा मतदार त्यांच्या पक्षांचा मतदार राहिलेला आहे, वोटर बँक राहिलेला आहे। त्यांच्या मतदारावर प्रभाव पाडण्यासाठी पवारांनी रायगडाची निवड करून हा गेम साधण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळतोय। असं असलं तरी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर तुतारी चिन्हाला किती मतं मिळतील आणि किती उमेदवार निवडून येतील हे पाहणं गरजेचं राहणार। या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला नेमकं काय वाटतं? शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, अर्थात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जे तुतारी चिन्ह मिळाले, त्यांनी जे अनावरण रायगडावरून केले आणि 40 वर्षानंतर पवार रायगडावर गेले, या सगळ्यामुळे छत्रपतींचा आशीर्वाद मतरूपामध्ये महाराष्ट्रातील जनता त्यांना देईल का? नक्की कमेंट करून सांगा। अशाच प्रत्येक माहिती पूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील लागायला विसरू नका। व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा।